आणि यानंतर आपण जाणार आहोत इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगलीतून प्रचाराचा शुभारंभ केलेला होता आणि सांगलीसाठी त्यांनी आश्वासनं दिलेली होती। तर ही गर्दी सध्या पाहायला मिळते इचलकरंजीमध्ये। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो आहे। भरगतचा असा हा कार्यक्रम निवडणुकांसाठी असणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत। राज्यामध्ये काही ठिकाणी युती झालेली आहे, तर काही ठिकाणी महायुती ही फिसकटलेली देखील पाहायला मिळते। सोबळाचा नारा देखील अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांकडून देण्यात आलेला होता। तर जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यातले बहुसंख्य उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि यामध्ये सर्वाधिक स्कोर आहे तो अर्थातच भाजपचा। आणि आता इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो आपल्याला पाहायला मिळतोय। सांगलीमध्ये आज प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आता मुख्यमंत्री इचलकरंजीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी देखील मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो आता पार पडतो आहे। अधिकाधिक मतदारांनी आपल्याला मतदान करावं असं आवाहन आता उमेदवार असतील त्यासोबतच राज्यातले सर्वोच्च नेते असतील हे देखील करताना पाहायला मिळत आहेत। अनेक वर्षांनंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील पार पडत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं आणि अशातच या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मनोबल देण्यासाठी मी नेहमीच जात असतो असं देखील मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं। आणि हेच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आणि अर्थातच उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ही प्रचार रॅली घेतलेली आहे। हा रोड शो पार पडतो आहे इचलकरंजीमध्ये। मंत्री चंद्रकांत पाटील देखील आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या सोबत पाहायला मिळत आहेत। मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते आहे कार्यकर्त्यांची, उमेदवारांची। याशिवाय देवेंद्र फडणवीसांचे जे कोणी चाहते देखील असतील ते देखील आता या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री हे आता मैदानात उतरलेले आहेत। मोठी गर्दी फडणवीसांच्या या रोड शोमध्ये पाहायला मिळते। महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपचं हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आपापल्या मतदारसंघामधले जे आमदार आहेत त्यांना देखील या निवडणुकांसाठी विशेष जबाबदारी भाजपकडनं देण्यात आलेली होती। एक विशेष रणनीती भाजपकडनं संपूर्ण राज्यभर महानगरपालिका निवडणुकांसाठी आखण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, अधिकाधिक मतदार आपल्यापर्यंत खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्री देखील आता प्रचारामध्ये उतरलेले आहेत। सांगलीमध्ये त्यांची सभा पार पडलेली होती आणि त्यानंतर आता ते इचलकरंजीमध्ये रोड शो करत आहेत। राज्यामध्ये भरभक्कम असं महायुतीचं सरकार आल्यानंतर भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका पार पडत असताना आता अधिकाधिक स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याकडे राहाव्यात याकरता देखील आता सत्ताधारी पक्षांचा हा प्रयत्न पाहायला मिळतो आणि यासाठीच आता मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांचं पाहायला मिळतं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर आपल्यासोबत आहे। विजय, मोठं शक्ती प्रदर्शन भाजपचं इचलकरंजीमध्ये पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांचा हा रोड शोचा कार्यक्रम काय असणार आहे आणि यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा वगैरे पार पडणार आहे का? दीपक, इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू झालेला आहे आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून गांधींच्या पुतळ्यांपर्यंत हा संपूर्ण रोड शो असणार आहे। इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे आणि भाजपचं या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व आहे ते पाहायला मिळतं। याचं कारण म्हणजे
भाजपचे या ठिकाणी आमदार आहेत, राहुल आवाडे आमदार आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचं या ठिकाणी नेतृत्व आहे, भाजपचे सुरेश हळवणकर यांचं नेतृत्व राज्य पातळीवरचं आहे. त्यामुळं संपूर्ण भाजपचं लक्ष या इचलकरंजी शहरावरती असतं, कारण हिंदुत्ववादी शहर म्हणून या शहराकडे पाहिले जाते. पहिल्यांदाच ही निवडणूक होते महानगरपालिका म्हणून आणि 65 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. या संपूर्ण या रॅलीच्या दरम्यान चंद्रकांत दादा पाटील उपस्थित आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी खासदार धैर्यशील माने या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रकाश आवाडे त्याचबरोबर राहुल आवाडे ही सगळी मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहेत. आता ही रॅली सुरू झाल्यानंतर याची सभेमध्ये रूपांतर होईल आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय नेमके या ठिकाणी मार्गदर्शन करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन या ठिकाणी शिवशाहू आघाडी या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांची या ठिकाणी युती आपल्याला पाहायला मिळते. भाजपने शिवसेनेला या ठिकाणी 11 जागा दिलेल्या आहेत आणि उर्वरित जागा या सगळ्या शिवसेना भाजप आपल्या चिन्हांवरती लढताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं आता मुख्यमंत्री नेमकं या ठिकाणी नागरिकांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पहिला महापौर भाजपचा या ठिकाणी विराजमान व्हावा अशा पद्धतीची भूमिका आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. दीपक. विजय, खरं तर इचलकरंजीमध्ये महानगरपालिका झाल्यानंतर ही पहिली निवडणूक पार पडत असल्याचं सांगतोय. मात्र या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं कुठले मुद्दे सरत्या चर्चेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि लढतींचं चित्र नेमकं कसं आहे? आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवशाहू आघाडी विरुद्ध महायुती अशाच पद्धतीचं हे चित्र पाहायला मिळणार आहे. आणि इचलकरंजी शहराचं जर आपण बघितलं तर इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न आहे तो प्रचंड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून उद्भवलेला आहे. मात्र तो कुठलंही सरकार आलं तरी त्यांना तो सोडवता आलेला नाही. म्हणजे इचलकरंजी शहरापासून 1 किलोमीटर अंतरावरून पंचगंगा नदी वाहते, मात्र तरी देखील इचलकरंजीकरांना दररोजचं शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत नाही अशा पद्धतीची अवस्था आहे. मँचेस्टर सिटी म्हणून इचलकरंजीची संपूर्ण देशामध्ये ओळख आहे आणि त्यामुळं इथले जे काही कारखाने आहेत आणि त्या कारखान्यांच्या मधून जो प्रदूषण होतं तो देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातो. त्याचबरोबर इचलकरंजी शहरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचा प्रश्न देखील या ठिकाणी आपल्याला उद्भवलेला पाहायला मिळतो. कारण इचलकरंजी शहरातील रस्ते हे चांगल्या दर्जाचे नाहीत अशा पद्धतीची टीका अनेक वेळा झालेली आहे. नागरिकांनी या अशा पद्धतीची टीका आहे ती केली आहे. प्रदूषणाचा प्रश्न खूप मोठा या ठिकाणी भेडसावतो. पाणी प्रदूषण आहे ते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होते. या सगळ्यावरती उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री नेमकं काय आश्वासन देतात इचलकरंजीकरांना हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. विजय, खरं तर प्रामुख्याने इकडे राहुल आवाडे हे महायुतीचे आमदार म्हणून आहेत, त्यामुळे स्वाभाविकच मुख्यमंत्री असतील किंवा राहुल आवाडे असतील यासह आणखी कुठल्या कुठल्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या इचलकरंजीमध्ये पणाला लागली आहे? आपण जर बघितलं या ठिकाणी राहुल आवाडेंच्या बरोबरच खरं तर प्रकाश आवाडेंची प्रतिष्ठा पणाला आहे. त्याचबरोबर सुरेश हळवणकर जे महायुतीचे नेते आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. खासदार धैर्यशील माने यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे. आणि जर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितले तर सतेज पाटील यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. कारण सतेज पाटील म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या ठिकाणी शिवशाहू आघाडी स्थापन करून महायुतीला या ठिकाणी टक्कर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांची प्रतिष्ठा देखील या ठिकाणी पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. विजय, खरं तर इचलकरंजी सारखी महानगरपालिका जी आत्ता खरं तर पहिल्यांदा महानगरपालिका म्हणून उदयास आल्यानंतर इचलकरंजी शहर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं राजकीय नेते आपल्याकडे ठेवण्यासाठी का प्रयत्नशील असतात? या शहराचं काय महत्व आहे? इचलकरंजी शहर हे दीपक मँचेस्टर सिटी म्हणून आपण ओळखलं जातो आणि सगळ्यात जास्त या ठिकाणी जे हातमाग आहेत त्यांची ही सिटी ओळखली जाते. इथं कापड मोठ्या प्रमाणात तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त परप्रांतीय लोक आहेत ते कोल्हापूर शहरात जिल्ह्यात म्हटलं तर या इचलकरंजी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एक समृद्ध शहर म्हणजे प्रत्येक घरातील माणूस या ठिकाणी या हातमाग किंवा याच्यावरती असतो. त्यामुळं एक संपन्न शहर आहे आणि या शहरावरती आपली पकड असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळी मी इचलकरंजीमध्ये याच्या आधी आलो होतो तर त्यावेळी जुने जाणते लोक सांगत होते की इचलकरंजी नगर परिषद ही इतकी श्रीमंत नगर परिषद होती की
ठाण्याच्या महानगरपालिकेला ते कर्ज देत होती. म्हणजे इतकी श्रीमंत नगरपालिका ही या ठिकाणी इचलकरंजी होती. त्यामुळे अशा या इचलकरंजी शहरातल्या महानगरपालिकेवरती आपला महापौर असावा, आपली सत्ता असावी असं प्रत्येक पक्षाला या ठिकाणी वाटत असतं. आपण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बघितलं की हे संपूर्ण शहर आहे ते हिंदुत्ववादी या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे या ठिकाणी भिडे गुरुजींचे धारकरी हे मोठ्या संख्येने आहेत. त्याचबरोबर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं शहर म्हणून या इचलकरंजीकडे ओळखलं जातं. आणि मोठ्या प्रमाणात आपण गर्दी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सगळे कार्यकर्ते असतील, महिला असतील, उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. अमोल. विजय, ही जी रॅली आहे ही रॅली कुठून कुठपर्यंत जाणार आहे आणि हे अंतर किती आहे? ही रॅली आहे ती राजश्री शाहू महाराज पुतळ्यापासून सुरू झालेली आहे आणि जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावरती महात्मा गांधी चौक आहे आणि या चौकामध्ये या रॅलीचे सभेमध्ये रूपांतर होणार आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. इचलकरंजी शहराबद्दलचे त्यांचे काही योजना आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये इचलकरंजीचा जो विकास कसा करायचा आहे त्यांचं जे व्हिजन आहे ते व्हिजन या ठिकाणी मांडलं जाईल आणि साधारण 15 ते 20 मिनिटं त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण होणार आहे. त्या ठिकाणी कुठल्याही दुसऱ्या नेत्याचं भाषण होणार नाही, कारण हा जो रोड शो आहे या रोड शोला जवळपास अजूनही 15 ते 20 मिनिटं लागू शकतात, कारण निम्म अंतर आहे ते या रोड शोनं कापलेलं आहे आणि अजूनही निम्म अंतर आहे जे महात्मा गांधी चौकापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन असेल किंवा राहुल आवाड्याचे कार्यकर्ते असतील, हे रोड शो आहे हा लवकरात लवकर संपून पुढील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी लवकरात लवकर पाठवण्यासंदर्भात रॅली आहे ती अतिशय वेगाने नेण्याचा प्रयत्न आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र विजय, जर पाहायचं झालं तर अर्थातच मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता आणि अर्थातच आपले जे आमदार आहेत, खासदार आहेत, या ठिकाणी आल्यानंतर अतिशय मुंगीच्या पावलाने ही रॅली हळूहळू पुढे सरकतीये. अगदी बरोबर आहे दीपक, कारण महिला कार्यकर्त्यांची इतकी गर्दी या ठिकाणी रॅलीला पाहायला मिळालेली आहे. कारण जवळपास 2:30 वाजल्यापासून हे सगळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, महिला कार्यकर्ते असतील या मार्गावरती येऊन थांबलेले आहेत मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी. मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपली उपस्थिती दाखवण्यासाठी महिला असतील, कार्यकर्ते असतील, हे मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे खूप मोठी संख्या असल्यामुळे ही रॅली आहे ती अतिशय कमी म्हणजे हळूहळू ही पुढे जाताना आपल्याला सरकताना पाहायला मिळत आहे. कारण जितके रॅली सोबत लोक आहेत तेवढेच रॅलीच्या पुढे देखील कार्यकर्ते आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एक भव्य रॅली आहे ती इचलकरंजीमध्ये होताना पाहायला मिळते. दीपक. नक्कीच विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू. इचलकरंजीमध्ये देवेंद्र फडणवीसांची ही रॅली पार पडते आहे. जवळपास 1.5 किलोमीटरचं हे अंतर आहे. मात्र कार्यकर्ते आणि नेत्यांची अर्थातच कार्यकर्त्यांची गर्दी अधिक झाल्यानं आता ही रॅली मात्र जी आहे ती हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.